काळा कुडा. त्याचा एक उपयोग तुम्हाला जर सांगितला ना मजेशीर, रायटिया टिंक्टोरिया असायचं बोटॅनिकल नाव आहे. पूर्वीच्या काही मेंढपाळ लोक असायचे, म्हणजे बकरी लोक घेतात ना, त्यांना दही खायला मिळायचं नाही. ते लोक काय करायचे, दूध आहे पण त्याला विरजन नव्हतं ना त्यांच्याकडे. सोपं साधी आयडिया लक्षात घ्या, दुधामध्ये याचा चीक थोडा फिरवला ना 5 मिनिटात दही तयार होतं. दही बनवणारं झाड आहे. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारचे त्वचा विकार त्याच्यामध्ये काम करतं. याची पानं कट करायची ताजी असताना तेलामध्ये टाकायची. तेलामध्ये त्याला सूर्यतापी करा. सूर्यतापी म्हणजे लक्षात आलं ना, उष्णता द्यायची. सूर्यतापी करा, निळ्या रंगाचं तेल तयार. इंडिरुबिन नावाचा त्याच्यामध्ये हे असतो, डाय असतो. आणि हे औषध सर्व प्रकारच्या त्वचा विकारांना, सध्या फंगल डिसीजचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, काय बोलायचं काम नाही. त्याच्यामध्ये बेस्ट मेडिसिन आहे. तमिळ भाषेमध्ये याला वेप्पाले असा म्हणतात. काय म्हणतात याला? वेप्पाले. याचा अर्थच असा आहे, जॉन्डिस बरा करतात, कावीळ बरा करतात. कुठल्याही स्वरूपाची कावीळ, आता जर अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असेल तर त्यामध्ये गोष्ट थोडीशी वेगळी आहे, पण त्यामध्ये जरूर वापरू शकता. अगदी याचं काय घ्यायचं आहे, पळीभर रस. पळी म्हणजे संधेची पळी, जास्त नाही, कारण हे करोजिव्ह आहे. संधेची पळी आणि मध हे कॉम्बिनेशन आहे. इतकं सुंदर औषध मी आजपर्यंत जॉन्डिसमध्ये बघितलेलं नाही. ते दह्यातनं पण देतात. दह्यात देतात, काही लोक देतात दह्यात, पण मधात देणं हे अत्यंत गुणकारी आहे. कारण मध कसा योगवाही आहे, लक्षात घ्या. आता तुमचं व्हेकल सुद्धा फास्ट पाहिजे ना, पोचायचं असेल तर, त्यामुळं ते काम चांगलं करतं. तरी करून बघू शकता. एक फांदी घेऊन जा याची तोडून, सुभाष एक फांदी काढून दे त्यांना, आणि कॉलेजवर गेल्यानंतर थोडं वाटीवर दूध आणा, त्याच्यामध्ये ते काठी फिरून ठेवून द्या 10 मिनिटं, त्याचं दही तयार होतं. ओके. हे काय खजीर आहे? खजीर नाही, तर शिंपटी म्हणतात त्याला, खजीर नाही. खजिरासारखं दिसतं पण हा वेलवर्गीय आहे. याचा वृक्ष होत नाही, खजिराचा वृक्ष होतो. त्याचं नाव रायटिया टिंक्टोरिया. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्लांट आहे. स्किन डिसीजमध्ये कधी स्पेशलायझेशन करायचं असेल तर ह्या प्लांटला गुरु करून पुढे चला. जवळ आहेत ना, हे बघा इकडे जवळ आहेत. हे बघा इकडे हरितकी आहे भरपूर. हे का? हा, लाल नाही, ते रान हळद आहे मॅडम, ती रान हळद आहे, रान हळद. मुसळी तिकडे. हा, मुसळीचं फूल पिवळं असतं. हरितकीविषयी एक वाक्य आहे, अस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. म्हणजे ज्याची आई घरात नाही त्याची आई हिरडा किंवा हरितकी. म्हणजे हिरड्याला आईची उपमा दिलेली आहे. म्हणजे कोणत्याही मार्गाने आपण सेवन केला हिरडा, तशी आई जरी रागावली तरी ती कोपत नाही, तिचा त्रास होत नाही आपल्याला. तसं हिरडा कोणत्याही मार्गाने सेवन केला शरीराला त्रास देणार नाही, म्हणून त्याला आईची उपमा दिलेली आहे. लक्षात घ्या. टर्मिनालिया चेब्युला असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. हिरड्याचे केवळ फळच आपण वापरतो. त्याच्यात 2-3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या वयानुसार बाळ हिरडा, सुरुवाती हिरडा, रंगारी हिरडा असे प्रकार आहेत. कशावरून ठरतात तर त्याची टॅनिन क्वांटिटी जी आहे, जसा जून होत जातो तर तसं त्याच्यामध्ये टॅनिनचं प्रमाण वाढतं, त्याचा तुरटपणा वाढत जातो. मग आपल्याला समजा असा कशा रसात्मक द्रव्य वापरायचं नसेल तर जून हिरडा वापरून चालेल का? मग त्यावेळी बाळ हिरडा वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला नको आहे एखाद्या ट्रीटमेंटमध्ये कशा रस नको आहे, पकडून चाला. हिरडा घेताना तुम्ही सरसकट हिरडा म्हणून चालणार नाही. त्याचं वय किती आहे, कुठल्या स्टेजमध्ये त्याला कलेक्ट केलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही हिरड्याचा वापर करणं गरजेचं आहे. बाळ हिरडा काढायला बंदी असते, म्हणून त्याला मार्केटमध्ये एक नाव ठेवलं आहे, हिमज. तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि बाळ हिरडा मागितला, देणार नाही तुम्हाला दुकानदार. हिमज मागा, ते देणार. लोकांनी काय केलं, ज्याला बंदी येते, कारण त्या कोळे काढण्याच्या नादात बरेच झाडांचं नुकसान करतात, म्हणून काही वेळा शासनानं त्याच्यावर बंदी केलेली आहे. इकडे आहे वमन फळ, मदन फळ. वमन फळ मुद्दाम म्हणायचं त्याला, कारण ते नाव आहे मदन फळ. त्याला गेळा सुद्धा म्हणतात, रेंडिया. हां, रेंडीच्या त्यात भरपूर स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. रेंडी आहे त्याचं स्पेसिफिक नेम, जेनेटिक नेम आहे, आणि त्याच्यात भरपूर स्पेसिस आहेत, ते आपण वापरू शकतो. हिरोकार्पस मार्कोसियम आणि हिरोकार्पस सॅन्टॅरियम, हे 2 भाऊ आहेत. त्याच्या पानाच्या रचनेमध्ये फक्त फरक असतो. त्याचं पान असं पुढं गोलाकार असतं, त्याला नॉच असते, आणि याचं पान याचं. लक्षात ठेवायचं कसं, त्याच्या शिरा नेहमी प्रॉम्प्ट असतं. कधी बघितलं ना तुम्ही, प्रॉम्प्ट शिरा दिसतो तुम्हाला. त्याच्यामुळे त्याची जाळी, व्हेनेशन जे आहे ते परफेक्ट दिसतं. बाजारामध्ये सध्या विजयसारचे ग्लास मिळतात विकत. दुर्दैवाने सगळे डुप्लिकेट असतात. कडुलिंबाच्या लाकडापासून बनवले जातात आणि त्याला रेड डायमध्ये बुडवलं जातं. ते रेड डाय जो असतो तो मग त्याच्यातून तो सोडतो, त्याला किनोगम असं म्हटलं जातं. लक्षात, गम एक्झॅक्टली काम करतो ना, तर किनोगम असतो. तर ओळखायचं कसं आपल्याला, त्याचा लाकडाचा तुकडा घ्यायचा छोटासा, तो पाण्यात डीप करायचा. पहिल्यांदा हलका पिवळा रंग येईल, थोडं वेळ जाईल तसं तो थोडासा रेडिश होईल, ब्राउनिश होईल, आणि त्याच्यानंतर तुमचा जो ग्लास असेल ज्याच्यामध्ये तुम्ही डीप केलं त्याच्या वरच्या बाजूला निळी टिंज येईल.
जर निळी टिंज आली नाही तर समजायचा हा विजय सार खोटा आहे. तुम्ही किती जरी चांगला अगदी 10,000 रुपये किलोचा विजय सार आणला आणि हा डायबेटिक पेशंटला मी बरा करतो विजय सारच्या, जर तुमची द्रव्य प्युअर नसतील तर तुमचा काही उपयोग होणार नाही. द्रव्य प्युअर काय सगळ्यांना. त्यामुळं बघा आज सुद्धा पारंपरिक चिकित्सा करणारे जे वैद्य आहेत ते बऱ्याचशा फ्रेश वनस्पती ज्ञान घेऊन वापरतात आणि त्यांच्यावर जे रिझल्ट येतात ते आपल्याला येत नाही. आपण कंपनीचं एखादं औषध आणतो त्याच्यात आणि ते वापरतो त्यावेळेस आपला रिझल्ट मिळत नाही. याचं कारण की द्रव्य ओळखण्याची आपली कला कमी असते. गोंधळ तिथं आहे. तुम्ही बाजारातून जी मंजिष्ठा विकत आणता ती मंजिष्ठा असते का? नसतेच. जवळजवळ 70% आयुर्वेदिक मार्केटला भेसळ आहे. 30% द्रव्य तुम्हाला सोपे मिळतात. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कसं ओळखणं हेच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्या ओळखा, तुम्ही ज्या परिसरात राहता तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशालिटी करायची त्यासाठी लागणारे ड्रग कोणते आहेत ते तुम्ही कन्झर्व करा.